सर्वांना जय भीम, जय महाराष्ट्र. इंडिया अनलिमिटेड इन डिजिटल न्यूज चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण सकाळच्या प्रहरी म्हणजे काय नेहमीप्रमाणे सकाळी उठलं की जो माझा सकाळी पहाटेचा अभ्यास असतो, जो मागील आठवडाभरात दिवसागणित घडलेला 24 तासामध्ये घडामोडी असतात. मग त्या घडामोडी सामाजिक असतील, मग त्या घडामोडी राजकीय असतील, मग ते घडामोडी तांत्रिक अभ्यासाच्या असतील. कारण पेशाने मी अभियंता आहे, मी वारंवार सांगतो. आणि माझी स्वतःची कन्सल्टिंग फर्म आहे, कन्स्ट्रक्टिव्ह कंपनी आहे, इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी आहे आणि प्रोडक्टिव्ही कंपनी आहे. तर ह्या संपूर्ण स्तरावरती मला आनंद वाटतो सामाजिक विश्लेषण करणं, राजकीय विश्लेषण करणं आणि या संपूर्ण अभ्यासपूरक माझ्या अभियंता फील्डमधील अभ्यासपूर्वक काही गोष्टी समाजातील लोकांना अभ्यासासाठी पोचवणं हे माझं कर्तव्य आहे. मी आता एक सरकारी क्षेत्रातील कार्यकारी अभियंता पदापर्यंत उच्च पदावर राहिलेला अधिकारी आता वर्ष दीड वर्षापासून सेवानिवृत्त झालो. परंतु ही निवृत्ती फक्त वयोमानानुसार नव्हती, तर ही निवृत्ती वयोमानानुसार नव्हती, तर माझी निवृत्ती होती ही शासन नियमावलीमध्ये ठरलेल्या 58 वर्षाच्या नियमावलीची होती. शासन नियमावलीच्या ठरलेल्या नियमावलीनुसार शासनाला 58 वर्षी किंवा 60व्या वर्षी सेवानिवृत्त व्हावं लागतं. हा एक डेडलाईन सर्वांसाठी आहे. तर ह्या नुसार मी माझ्या सेवेच्या कर्तव्यातून निवृत्त झालो, परंतु दैनंदिन कर्तव्यातून मी निवृत्त झालेलो नाही. कारण मी सक्षम, कार्यक्षम असा अभियंता राहिलेलो आहे. त्यामुळे कुठल्याही अंधकारावर प्रकाश टाकण्याचं माझं काम आहे. त्यामुळे कुठलंही भ्रष्टाचार मी माझ्या अधिकारी पदात खपून घेतलेलं जात नाही. कुठलंही खोटं काम मी माझ्या अधिकारी पदात खपून घेतलेलं. माझे कुठलंही गैरकृत्य कोणाचं खपून घेतलं, मग ते लोकप्रतिनिधीचं असो, थेट निराकार बोलणारा अधिकारी पदावर असताना त्यासाठी मला 3 निलंबनं पण खावे लागले आहेत. कारण मी थेट बोलायचं, भ्रष्टाचाराचं निलंबन नाही, तर थेट लोकप्रतिनिधींवर चुकीच्या कामांवर आक्षेप घेणं, चुकीची कामं बंद करणं, चुकीची कामं करू न देणं, त्यामुळे त्यांना अडचण निर्मिती होते. म्हणून हा सगळा भाग आहे आणि हा चालू राहिला पाहिजे. केवळ आणि केवळ 4 पैसे कमवायचे म्हणून मी नोकरी करतोय हा माझा उद्देश नव्हता. तर हा उद्देश आम्हाला माझ्या वडील विपर्जित वारसाकाने जनसामान्याशी भांडणं, जनसामान्यांची कर्तव्य पार पाडणं, जनसामान्यांना काम धंदा न्यायाने अत्याचार बोलणं, हे आमच्या वडिलांचे मार्गदर्शक तत्व जे वडिलांनी 1960 पासून कामगार नेतृत्वामध्ये घडवले. कालच त्यांची 13 नोव्हेंबरला 86वा जन्मदिवस जयंती झाली आणि या जयंतीपूर्वी असंख्य कामगार वर्गाने त्यांना, बाबांना प्रेमापोटी उभं राहून फोटोसमोर फोटो काढून अभिवादन केलं. यातच त्यांच्या कार्याची पोच पावते. त्यांचा जन्म 13 नोव्हेंबर म्हणजे हा कृषी महर्षी वसंतदादा पाटलांच्या दिवशी येतो, म्हणजे किती महान जन्मदिवस आहे. आणि शिवाय त्यांचा मृत्यू 6 डिसेंबर 2012ला झाला. म्हणजे 6 डिसेंबर कोणाचा होता? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महानिर्वाण दिन. ह्या महानिर्वाण दिन त्यांचं निर्वाण दिन येतं, म्हणजे एक जन्म पण नशीबवान, मृत्यू पण नशीबवान, म्हणजे कार्यच तसे प्रमाणिक होते. म्हणून या सगळ्या गोष्टी वैदिक घडल्या. पुण्यजन्म, पुण्यस्मरण, पुण्य मृत्यू हा एखाद्या व्यक्तीलाच लाभतो, तो म्हणजे दिवंगत कामगार नेते चांगो शिंदे यांना. तर या धर्तीवरती त्यांच्या संघटना ज्या आहेत, महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन 1960 पासून कार्यरत आहे. कामगार संघटना 1960 पासून कार्यरत आहे. कामगार चळवळ 1960 पासून कार्यरत आहे, जी म्युनिसिपल मजूर युनियन, म्युनिसिपल लेबर युनियन, नंतर 2000मध्ये महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन, या युनियनला स्वतःचं प्लॅटफॉर्म निर्माण केल्यानंतर एक 25 वर्ष अबाधित काम करत आहे. वडील वारले 6 डिसेंबर 2012 रोजी, पण त्यांचे कार्य अबाधित चालू आहे. ह्या माझ्या वारसानुसार मी पदामध्ये कार्यकारी सेवेत असताना तिथून मी संघटना चालवतोय. 12 वर्ष झाली, 12-13 वर्ष झाली संघटना चालवतो. संघटनेच्या म्हणजे खुर्चीत पदावर, कार्यकारी अभियंता पदावर वर्ग 1 वर बसूनसुद्धा प्रशासनाची न्याय हक्कासाठी बांधण्याचा हा माझा बाणा आहे.
केवळ पद आहे, 4 पैसे कमवायचे आहेत, नोकरी करून 4 पैसे कमवायचे आहेत, केवळ हा बाणा ठेवला नाही तर प्रत्यक्षाने न्यायाच्या अत्याचाराचे भांडणारा हा एकमेव व्यक्तिमत्व आहे, ज्याने स्वतःच्या पदाच्यावर काय परिणाम होतील कधी विचार केला नाही. 3 निलंबनं घ्यावे लागले भांडणामध्ये. लोकप्रतिनिधीशी भांडणं, प्रशासनाशी भांडणं, मुख्यमंत्र्यांशी भांडणं, पालकमंत्र्यांशी भांडणं, हे केवळ भांडणं न्याय हक्काच्या प्रश्नाची होती. काही वैयक्तिक भांडणं नाहीत. न्याय हक्काच्या प्रश्नाची भांडणं, काही वैयक्तिक भांडणं नाहीत, का वैयक्तिक दुश्मनी नाही. केवळ न्याय हक्क, कायद्याचा हक्क, संविधानाचा हक्क ने भांडणं हा माझा अधिकार राहिलेला आहे आणि तो मी मिळवणारच. संविधानाने माझे अधिकार मिळवणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवत आलेलो आहे. तर आता मुद्द्यावर येतो. तर मुद्दा हा असा आहे की 2010 पासून अनेक पदोन्नत्याचे प्रश्न गाजत होते. अभियंत्यांच्या पदोन्नत्या होत नव्हत्या. तो आम्ही 2014ला मार्गी लागल्या. 2010 मधले पदनी आहे पदोन्नतीच्या, कनिष्ठ अभियंता ते उपअभियंता ते कार्यकारी अभियंता ते उपनगर अभियंता ते नगर अभियंत्यापर्यंत ह्या ज्या काही वेतन श्रेणी ठरलेल्या आहेत, कालच सोमवारी माननीय विधानसभा आमदार केळकर साहेब, माननीय विधानसभा आमदार केळकर साहेब यांच्या जनलोकशाही दरबारामध्ये ऑफिसमध्ये पाणी खात्यातील ठोस काम करणाऱ्या अभियंत्यांचा वेतन श्रेणीचा मुद्दा आला. ह्या वेतन श्रेणीवर मी बोलत आहे. 2010 पासून आम्ही वेतन श्रेणीच्या मुद्द्यावर बोलत आहे. आम्ही निवेदन दिलेलं आहे. माझ्या प्रस्ताव फाईलमध्ये ते निवेदन आहे. या वेतन श्रेणीमध्ये जी काही प्रशासनाने वेतन श्रेणी मंजूर केलेली आहे त्या संपूर्ण चुकीच्या प्रणालीवर आधारित आहेत. म्हणजे मूळ वेतन श्रेणी, मिनिमम वेजेस, कुशल कामगार, अकुशल कामगार वेजेस हे शासन अध्यादेश जी आरनुसार ठरलेले आहेत. जर उपखाते प्रमुख, खाते प्रमुख, लिपिक, अवर्ग लिपिक, जर लिपिक, अवर्ग लिपिक, उपखाते प्रमुख, खाते प्रमुख, प्रभाग अधिकारी, सहाय्यक आयुक्त, उपायुक्त ते अतिरिक्त आयुक्त ते आयुक्त, हे जे काही ते नगर अभियंता, ह्या जे काही ग्रेड शासन नियुक्त ग्रेड ठरलेले आहेत, ह्या ग्रेडमध्ये असं आढळून आले आहे की अभियंत्यांची वेतन श्रेणीची ग्रेड ही उपायुक्त लेवलची आहे. अभियंत्यांची ग्रेड म्हणजे ज्या अभियंते कार्यकारी अभियंता आहेत, जे अभियंते कार्यकारी अभियंता आहेत, जे अभियंते कार्यकारी अभियंते आहेत, उपअभियंते आहेत, कनिष्ठ अभियंता आहेत, त्यांची ग्रेड ही कशा प्रकारे आहे ते मी तुम्हाला सांगतो. कनिष्ठ अभियंताची ग्रेड आहे खातेप्रमुखासारखे. उपअभियंत्याची ग्रेड आहे सहाय्यक आयुक्ताच्या इतकी आणि कार्यकारी अभियंत्याची ग्रेड आहे ही उपायुक्तांच्या इतकी. त्या या सर्व नामनिर्देशित ग्रेड असताना सेवेतील फायद्यामध्ये प्रशासकीय लेवलला उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, प्रभाग अधिकारी, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, प्रभाग अधिकारी ह्या ग्रेड लेवलला जर ग्रेड कार्यकारी अभियंत्याच्या लेवलला असेल, उपअभियंत्याच्या लेवलला असेल, कनिष्ठ अभियंत्याच्या लेवलला असेल तर त्यांना त्याप्रमाणे सेवेतील फायदे मिळायला पाहिजे. म्हणजे जसं उपायुक्ताला शासकीय गाडी तसं कार्यकारी अभियंत्याला शासकीय गाडी, सहाय्यक आयुक्ताला शासकीय गाडी तसं उपअभियंत्याला शासकीय गाडी, उपायुक्ताला सिक्युरिटी वैयक्तिक तर कार्यकारी अभियंत्याला सिक्युरिटी वैयक्तिक, उपअभियंत्याला, सहाय्यक आयुक्ताला सिक्युरिटी वैयक्तिक तर उपअभियंत्याला सिक्युरिटी वैयक्तिक, कार्यकारी अभियंत्याला VIP दालन, उपायुक्त प्रशासन यांना उपायुक्त प्रशासन यांना VIP दालन, तर कार्यकारी अभियंत्याला पण VIP दालन, उपअभियंत्याला पण बसायला दालन. जर सहाय्यक आयुक्त, प्रभाग अधिकारी, सहाय्यक आयुक्ताला जर बसायला दालन आणि शिपाई
तसंच उपाभियंत्याला पण बसायला दालन आणि शिपाई, कार्यकारी अभियंत्याला पण VIP कॅबिन, शिपाई आणि सिक्युरिटी. जसं उपायुक्त पदाचे सर्व काही फायदे प्रशासन इतरांना देतं, तसंच अभियंता वर्गाला पण द्यायला पाहिजे. शासन धोरणानुसार कुशल अकुशल कामगार वर्ग हा विभागलेला आहे. कुशल एक आणि अकुशल कामगार आणि मिनिमम वेजेस जे आहेत, कुशल कामगाराला 28,000 आहे. कुशल कामगाराला 28,000 रुपये आहे. तर अकुशल कामगारांना 20,000 रुपये आहे. तर हा जो काही फरक तफावत आहे, शासन सेवा नियमावली पाहता असं आढळून आले काय की कॉन्ट्रॅक्ट पद्धतीमध्ये शासन नियमावलीमध्ये असं आढळून आले की कॉन्ट्रॅक्ट पद्धतीमध्ये जे ठेकेदारीवर कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर कर्मचारी आहेत, यांना मिनिमम वेज 28,000 रुपये आहे, मॅक्झिमम वेज 28,000 रुपये आणि मिनिमम वेज 18,000 ते 20,000 रुपये आहे. मॅक्झिमम वेज 28,000 रुपये आहे आणि मिनिमम वेजेस 18,000 ते 20,000 रुपये आहे. तर हा तफावत पाहता ठेकेदार पद्धतीने ठेकेदारी हे जे कर्मचारी नियुक्त करतात त्यांना पूर्णतः 28,000 वेतन देत नाही आहे. तर 28मधले जवळजवळ 10,000 रुपये हे ठेकेदार घेतो, 18,000 रुपये कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने ठेकेदारीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला देतो आणि त्यातूनच 3,000 रुपये सेवा नियमानुसार फंड आणि ग्रॅज्युटी कापली जाते. 3,000 रुपये सेवा नियमानुसार फंड आणि ग्रॅज्युटी कापली जाते. मग त्यांना वेतन किती येतं हातात? 15,000 रुपये. त्यामुळे हे 15,000 रुपये आजच्या महागाईयुगामध्ये घरगृहस्थी चालणार आहे का? नाही. तर सातत्याने गेली 15 वर्ष ह्या वेतन श्रेणीच्या हिशोबामध्ये महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन, महाराष्ट्र अभियंता असोसिएशन युनियन, अभियंता असोसिएशन युनियन, स्टेम प्राधिकरण युनियन भांडते. स्टेम प्राधिकरणामध्ये पण असा वेतन श्रेणीचा प्रश्न होता, पदोन्नतीचा प्रश्न होता. 2020मध्ये सर्व कर्मचारी वर्ग रवींद्र शिंदेकडे प्रत्यक्षात घरी भेटायला आले. प्रत्यक्षात भेटायला आले घरी. सर्वच्या सर्व अभियंते कर्मचारी वर्ग स्टेम सदस्य झाल्यानंतर त्यांची पूर्ण फाईल स्टेमची माझ्याकडे दिली आणि त्याचा जो कोणी अनिल कोणचे अध्यक्ष त्यांचा CEO एक्झिक्युटिव्ह साहेब होता, त्याची बदली होऊनही तो जवळजवळ 7-8 वर्ष टिकून होता. शासन नियमानुसार जास्तीत 3 मॅक्झिमम 5 वर्ष, परंतु 7-8 वर्ष तो जसवाल साहेब असताना जायला तयार नव्हता. मग महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनच्या प्लॅटफॉर्मवर, अभियंता युनियनच्या प्लॅटफॉर्मवर, स्टेम युनियनच्या प्लॅटफॉर्मवर जेव्हा हे लोक माझ्याकडे आले, त्यामुळे थेट त्या अनिल जो कोण CEO होते त्यांच्या दालनामध्ये भेट झाली, चर्चा झाली. त्यांना सांगितलं, साहेब तुम्ही पदनियुक्त, तुमचे पद रद्द झालेले आहे, बदली झालेली आहे, तर तुम्ही इथून निघा, नाही तर मला ठोस आंदोलन करावं लागेल. आणि निघण्यापूर्वी या सर्व लोकांना जे काही पदोन्नती, वेतन श्रेणीमध्ये त्रुटी आहेत, पदोन्नतीचं जे काय अनियमितता आहे ते तात्काळ दूर करा. तर त्या माणसाने तात्काळ सगळ्या गोष्टी दूर करून त्यांना पदोन्नत्या दिल्या, वेतन श्रेणी दिली, सगळं काही केलं. हे अभियंता वर्गाचं, हे महाराष्ट्र म्युनिसिपल युनियन कर्मचारी युनियनचं श्रेय हे अभियंता युनियनचं श्रेय होतं. करायला लावलं आणि झाल्यानंतर त्याला स्वतःहून बदली घ्यायला लावली, असे हे रवींद्र शिंदे आहेत. अशा प्रकारे महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनच्या नाना तऱ्हेचे भ्रष्टाचार बाहेर काढत आहे. प्रशासनाचे नियमबाह्य चार्जेस हे जे 15-20 वर्ष चालू आहेत, कोणी येतो, कोणीही कारभार घेतो. जो सेवेमध्ये नियमित काम करतो त्याला फायदे मिळत नाहीत. जो गैरमार्गाने येतो, भ्रष्टाचाराने पैसे देतो आणि चार्जेस घेतो. हे जेव्हा माझ्या निदर्शनास आलं तेव्हा हा मुद्दा 2015पासून मी शासन दरबारी मांडला. भेटलो नाही, पत्रव्यवहार केले, महानगरपालिकेला पत्रव्यवहार केले. 2015पासून महानगर पत्रव्यवहार केले, महापालिका दखल घेत नाही. तर अचानक 2019मध्ये मी प्रशासनाला
उपोषणाचा इशारा दिला आणि 3 फेब्रुवारीला, 4 फेब्रुवारीला, 5 फेब्रुवारीला मी स्वतः उपोषणाला बसलो. असंख्य कामगार युनियन लीडर नेते माझ्याबरोबर उपोषणाला होते. असंख्य कामगार वर्ग भेटायला आला, असंख्य नेते वर्ग भेटायला आला की रवींद्र शिंदेंचा जे कार्यकुशलता आहे त्यांच्या वडिलांसारखी आहे आणि वडिलांसारखं ठोस बोलतो, ठोस करतो, ते करून दाखवतो. जसवाल साहेबांचा निरोप आला की रवींद्र शिंदे कार्यसेवेमध्ये असताना उपोषण कसे काय करतात. तर रवींद्र शिंदे सेवेत असतानाही उपोषण करतो प्रशासनाच्या विरुद्ध. तो प्रशासनाला सांगू इच्छितो की रवींद्र शिंदेला संविधानाने दिलेला अधिकार आहे, हक्क आहे आणि त्याच्याबरोबर उपोषण करणं, भांडणं माझा स्वाभिमानी अधिकार आहे. प्रशासनावर न्याय हक्कासाठी लढणं हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी करतोय, मिळवतोय. आणि हे करत असताना, हे आंदोलन उपोषण करत असताना मी 3 दिवस किरकोळ रजा टाकू शकतो, आठवडाभर मेडिकल टाकू शकतो, 15 दिवस मेडिकल टाकू शकतो शासन नियमानुसार. त्याप्रमाणे मी 3 दिवस किरकोळ रजा घेतली होती प्रशासनाला सांगून. तत्कालीन आयुक्त जसवाल यांनी मला कारणे दाखल नोटीस काढली. युनियनच्या वती संप केलं प्रशासनाने म्हणून. नोटीसला मी ठोस उत्तर दिलं की हा आमच्या न्याय हक्काचा लढा आहे, प्रशासनाचा विरुद्ध नाही आहे. तर हा आमचा न्याय हक्काचा लढा आहे, प्रशासनाविरुद्धचा लढा नाही, तर न्याय हक्काचा मागण्याचा लढा आहे. तो आमचा लढा आम्हालाच करायला ना, आमचे प्रश्न आम्हालाच माहिती पडणार, बाहेरच्या व्यक्तींना नाही माहिती पडणार. हे ठोस उत्तर दिलं की मी रितसर 3 दिवस किरकोळ रजा घेऊन हे उपोषण करतोय. त्यामुळे आपण घेतलेले कारणे दाखवा नोटीस मागे घ्या. प्रशासनाचे नियमबद्ध नाही, अनियमित नाही, कुठलाचा नियमभंग नाही. तर रितसर कायद्याने मी उपोषणाला बसलो. प्रशासनाबरोबर अतिरिक्त आयुक्त उन्हाळे होते, त्यांच्याबरोबर बोलणं झालं. लवकरात आम्ही ठोस निर्णय घेऊ, परंतु प्रशासनाने काही निर्णय घेतला नाही. मग सरशेवटी मला विधानसभेमध्ये प्रश्न मांडावा लागला, विधानसभेमध्ये लक्षवेधी मांडावे लागले. त्यातील आमदाराने आणि विधानसभा अध्यक्ष नानाभाऊ पटोले होते. महाविकास आघाडी सरकारचं असताना 2019मध्ये नानाभाऊ पटोलेने माझे हे प्रत्कर्षाने, मी प्रशासनातील कार्यकारी अभियंता पदावरचा कार्यकारी अभियंता असूनसुद्धा प्रशासनाविरुद्ध न्याय हक्कासाठी भांडतो हे त्यांना अभिमानच कौतुकास्पद होतं. प्रशासनाबरोबर एक प्रशासनातील कार्यकारी अभियंता वर्ग 1चा असूनही न्याय हक्कासाठी प्रशासनाविरुद्ध भांडतो त्यांना अभिमानास्पद वाटलं, कौतुकास्पद वाटलं. त्याने माझा प्रश्न लक्षवेधी विधानसभेत मांडली आणि तात्काळ बिपिन शर्मांना फोन केलं. बिपिनजी शर्मा, तुम्हाला पदावर राहायचं आहे का बाहेर जायचं आहे, असा दम भरला सज्जड. बिपिनजी शर्मा, विधानसभा अध्यक्ष नानाभाऊ पटोलेने बिपिन शर्मांना सकाळी 10 वाजता दम भरला माझ्यासमोर. मी विधानसभेच्या नानाभाऊ सभापतीच्या घरी होतो. दम भरला, बिपिनजी शर्मा तुम्हाला पदावर राहायचं की जायचं आहे, मी तुमच्याकडे अहवाल मागितला पण अहवाल अद्यापपर्यंत आला नाही. तर अहवाल अद्यापपर्यंत आला नाही, तर अहवाल अद्यापपर्यंत पोचला नाही. का नाही पोचला, लवकरात पोचवा करा. आणि तात्काळ संध्याकाळी हे आदेश आले आणि मार्ग मोकळा झाला. संध्याकाळी आदेश आले, मार्ग मोकळा झाला आणि अशा प्रकारे न्याय हक्काचं उपोषणाचा मार्ग निघाला. तर मी सांगतोय की जो मिनिमम वेजेसचा प्रश्न आहे, आमदार केळकर आता मित्र म्हणून आमचे प्रश्न उचलत आहेत, विधानसभेमध्ये मांडत आहेत. विधानसभा आमदार केळकर आमचे प्रश्न विधानसभेपर्यंत मांडतात, बोलतात आणि म्हणून मार्ग सुटतो. म्हणून मला सांगायचं आहे की आजच्या पेपरमधले सुद्धा हे कामगारांच्या मिनिमम वेजेसच्या बातम्या आलेल्या आहेत की पाणी खात्यातील अभियंत्याच्या वेतनातील तफावत दूर. ठाणे महानगरपालिका पाणी खात्यात वेतन पद्धतीतील विचार असून ठाणे महानगरपालिका पाणी खात्यात वेतन पद्धतीत विषमता असून तेथील ठोस पगारावर केलेल्या अभियंत्यांना एक कनिष्ठ कार्यावर कमी पगार दिला जातो. म्हणून आमदार संजय केळकर यांच्या मदतीमुळे तफावत दूर होणार आहे. भाजपच्या खोपट येथील कार्यालयात हा प्रश्न उपस्थित केला आणि प्रशासनाबरोबर मांडलेला आहे. आणि लवकरच आमदार केळकर साहेबांच्या मदतीने जर कामगारांच्या अभियंत्याचे प्रश्न सुटत असेल तर मी कामगारांच्या मित्र म्हणून, जे केळकर साहेब कामगारांचं मित्र म्हणून, हे जे अभियंत्यांचे प्रश्न, कर्मचाऱ्यांचे प्रश्न, सफाई कामगारांचे प्रश्न, कॉन्ट्रॅक्ट ठेकेदारी पद्धतीचे प्रश्न,
ठेकेदारीच्या अनियमित हे विविध प्रश्न विधानसभेमध्ये सातत्याने मांडत आहेत आणि केळकर साहेब हे कामगार मित्र म्हणून आमच्याबरोबर आहेत. म्हणून रवींद्र शिंदे महाराष्ट्र ऑल इंडिया कामगार सेना महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनचं एक प्रदेशाध्यक्ष या नात्याने जर केळकर साहेब आमच्याबरोबर जर मी केळकर साहेबांबरोबर आहे, त्यामुळे येणाऱ्या विधानसभेमध्ये कामगारांच्या प्रश्नासाठी सत्तेत असणं, सत्तेशिवाय गत्यंतर नाही, सत्तेत असणे आवश्यक आहे. म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी या बॅनरवर स्वतंत्र मजूर पक्षांतर्गत रवींद्र शिंदे विधानसभेमध्ये प्रभाग क्रमांक 22 आणि काही इतर प्रभाग जवळजवळ 10 उमेदवार उभे करणार आहेत BJPच्या साथीने. याची नोंद घ्यावी आणि येणाऱ्या अन्याय अत्याचार लवकरच सत्तांतरातून बदल होईल हे तुम्हाला नक्की सांगतो. संविधान जिंदा है, जिंदा ही रहेगा. संविधान जिंदा है, जिंदा रहेगा आणि जिंदा ही रहेगा. जब तक सूरज चांद रहेगा डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर तुम्हारा नाम रहेगा. जब तक सूरज चांद रहेगा संविधान हमारा जिंदा रहेगा. धन्यवाद.